पाण्यामध्ये रत्नाळं न उकळता किंवा थोडंसंही कुकरमध्ये पाणी न टाकता बघा किती छान पद्धतीमध्ये आपले रत्नाळं शिजलेले आहे. आणि हे 1 किंवा 2 नाही किंवा अक्षरशः आपण 1 किलो रत्नाळं शिजवून घेतले. नक्की समोर बघा. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर काल होती शिवरात्र आणि आज आहे बारस. तर आज पाचपावली ही पूजा केली जाते घरी. आणि चला तर आज आंघोळ बांघोळ खूप काही असं आवरायचं आहे आणि वरून स्वयंपाक आज करून आपला स्वयंपाक 8 वाजेपर्यंत झाला पाहिजे, म्हणजे जेणे की आपली पूजा 9 वाजेपर्यंत संपूर्ण संपेल. आणि त्यानंतर रावांना जायचं 9:30 वाजेपर्यंत निघायचं आहे ड्युटीसाठी. तर चला जास्ती बडबड बडबड न करता आता आपण सुरुवात करूया. आपल्या सकाळच्या मॉर्निंगचे काम आहे आणि प्लस स्वयंपाक. तर इकडे स्वयंपाक करायला आता मी सुरुवात केली आहे. आणि सर्वात आधी मी इकडे करत आहे रत्नाळं मांडून घेते शिजण्यासाठी. आणि पाण्यात न शिजवता मी आता रत्नाळं शिजवून घेते आहे, ते नक्की बघा तुम्ही. आणि इकडे कुकरला मी तेल लावून घेतलं. रत्नाळं मी शिलून घेतले, वरचे साल काढून घेतले थोडे पातळसे. आणि कुकरला तेल लावून मी पूर्ण रत्नाळं, आणि हे रत्नाळं 1 किलो आहे आणि पूर्ण रत्नाळं खूप छान पद्धतीमध्ये शिजते पण. आणि ओला टावेल असतं किंवा स्वच्छ कापड एखादी पण जाडा घ्या. तो कापड अर्धा पिळून असा घ्या, म्हणजे त्याला पाणी असलं पाहिजे. तो कापड वरून झाकून घेऊन आपण आता हे कुकर लावून घेणार आहे कमी गॅसवर. आणि इकडे आता मी भाजीचं पण तयार करते. आणि हा भाजलेला मसाला आहे आणि यामध्ये आहे जिरं, धणे, मोठी विलायची आणि ही छोटी विलायची. हे सहसा कोण टाकत नाही, पण ही थोडी टाकली तर खरंच टेस्ट खूप छान येते. मोठी विलायची मी 2-3 घेतले आणि लहान छोटी विलायची मी 5 घेतलेले आहे. आणि ही एक मसाल्याची ते कलमी असते, त्या 2 काड्या. आणि इकडे आहे खाकस आणि ही 2-3 पाने मसाल्याचे आणि एक साधारण मोठा एक कांदा. तर आता हे सगळं मी कांदा चिरून घेते आणि थोडं थोडं करून सगळं मी आता मसाल्यामध्ये भाजून घेते. इकडे बघा आपले आता इकडे रत्नाळं खूप छान पद्धतीमध्ये शिजले आहे. आणि हलक्या हाताने मी इकडे तोडत आहे तरी सुद्धा खूप छान मऊसूत असे झाले आहे. आणि कुठे पण असं आपल्याला कच्चेपणा किंवा असं व्हाईट डार्क दिसत नाही आहे, कारण पूर्णपणे अंदरून शिजून गेले आहे म्हणून. तर इकडे आता मी, आणि कुकर पूर्ण थंड होऊ द्या, म्हणजे राहिलेला जो मोठा भाग असतो तोही सुद्धा अंदरून पूर्ण शिजून येतो, म्हणून इकडे कुकर थंड झाल्यावर मी काढून घेतले. आणि इकडे तोपर्यंत मी इकडे पूर्ण आपला जो मसाला होता कच्चा तो इकडे मी भाजून घेतलेला आहे. आणि आपल्याला करायची आहे मटर पनीरची भाजी. आणि इकडे हा मसाला मी आता इकडे कांदे शिजत आहे आणि इथे मी आता हा मसाला बारीक पण करून घेते. आणि कांदे थोडे झाले की मसाला पण टाकूनच घेते. झाला आणि इकडे मी आता पूजेचं ते पाचपावलीचं जे करते ते आता इकडे करून घेते. आणि बस आता थोड्या बहुत पोळ्या करायच्या आहे, म्हणजे रावांच्या टिफिनवर देता येईल तेवढ्या. पण इकडे आता बाहेर पूजा पण मांडणं चालू आहे आणि इकडे माझा स्वयंपाक पण चालू आहे. आणि तिकडे दानिश हेल्प करत आहे. इकडे मी नैवेद्य सुद्धा काढून घेतले आहे. आपले जे सणासुदीचे जे राहते ते आपले 5-6 नैवेद्य गाईचे की ते वगैरे मी सगळं काढून घेतले. आणि इकडे दानिश आपल्या पप्पाला तो मदत करत आहे जे जे लागते. आणि मुलांसमोर खरंच या गोष्टी करायला पाहिजे, म्हणजे मुलांना लहानपणीपासून त्या गोष्टीचा अनुभव राहते की नाही, म्हणजे जरी वडील नसले तरी मुलगा त्या वेळेस पूजा करू शकते. आणि इकडे आमच्याकडे या पद्धतीमध्ये आरती चालू आहे आता इकडे. आणि या पद्धतीमध्ये अशी पूजा असते. प्रत्येकाकडे सारखी पूजा नसते, कारण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या काही ना काही बदल झालेलाच असते. शेवटी काय म्हणायचं हो, देवही एक आणि आपल्या सर्वांच्या मनातील देवाबद्दल श्रद्धा सुद्धा पण एकच. आणि कोणी या पाचपावलीच्या पूजेला कढई पण करत असेल, कोणी नसेल करत, पण आमच्याकडे पाचपावली म्हणजे 5 पात्या, दिवे आणि नैवेद्य किंवा शिजलं भिजलं जवळ ठेवून असा मांडव बांधून, म्हणजे आंब्याचे डाळ ठेवून आणि शंकराची पिंड काढून या पद्धतीने म्हणजे पूजा केली जाते. आणि आता आमची ही पूजा संपन्न झाली आहे.
इकडे रिदू बस इकडे बघ. इकडे. हॅपी बर्थडे कोणाचा आहे? रिदू हॅपी बर्थडे कोणाचा आहे? रिदूचा नाही हॅपी बर्थडे, बडे पप्पाचा. हे बघ बस तुझे पाय बस ठेवते पाय. रिदूचे हॅपी बर्थडे राहते तो रिदूची मम्मी कशी धुते रे पाय तुझे? पाय आहे का नाही? हा दादाला घाईच खूप होती. लाव ना लाव. नाही आवडत म्हणूनच त्याने मगाशी काढली. नाही का? लाव दे. चला पाय पाय पुसू नये. पुसून टाक. पुसून दे पाय पुसू दे. ठीक आहे. अरे पायाला लागते का बडी मम्मीच्या लाग पाया? असं लागा चला आता इकडे आहे पनीरची भाजी, भजे, कढी, भात, रत्नाळ्याच्या पोळ्या, साधी पोळी. आणि तू काय खाते आता? तू काय खाते रे तू? ये जेवण करायला ये. फोनचा बॅक कॅमेरा डॅमेज झालेला असल्यामुळे मी आज दुकानामध्ये गेले आणि तिथे फोन सांगितला तर ते बोलले की आज सॅटर्डे आणि संडे नंतर मंडेला तुम्ही घेऊन या, नंतर सायंकाळपर्यंत घेऊन जा. तर मग मी वापस आली. तर तिकडून म्हणजे प्रगतीच्या घरी गेली होती तर आणि प्रगतीला सोबत घेऊन गेली. आधी मी प्रगतीच्या घरी गेले तर तिथे खूप छान असे गोडलिंबाचे झाडं झाले. खूप छोटे छोटे होते. आता 2-3 झाडं आहे आणि खूप म्हणजे कमरे एवढे झाडं आहे. तर माझा विचार झाला होता की आज कढी करायची आहे तर पाला घेऊन जाते. पण ते काही पॉसिबल झालं नाही. आठवते सगळं आपल्याला. पण तिथून जेव्हा निघतो तेव्हा सगळं माइंड एकदम झिरो झालेलं असते माझं आणि काय नक्की घ्यायचं असते ते मी सगळं विसरून जाते. आदल्या दिवशी झाली एकादश आणि दुसऱ्याच दिवशी झाली शिवरात्र आणि म्हणून रत्नाळं 2 दिवस सारखे उपासामध्ये पण होते आणि दुसऱ्या दिवशी रत्नाळ्याच्या पोळ्या पण. म्हणून हे म्हणाले की सायंकाळच्या वेळेला आपण दुसरं काही झटपट करूया, दुसरं काहीतरी, पण पोळ्या नको. आणि म्हणून इकडे मी आमचं म्हणजे ठरलं की ब्रेड पकोडे करायचे. तर इकडे दानिश मला हेल्प करू लागत आहे आणि तो म्हणजे कोणत्याही कामामध्ये स्वतःहून पुढारका घेते आणि खरंच करू लागते आणि त्याला माहिती नाही म्हणजे तो प्रत्येक कामामध्ये हुशार आहे. तो मस्त्या करण्यामध्ये पण हुशार आहे, सगळ्याच कामामध्ये हुशार आहे. पण मस्त्या करण्यामध्ये सगळ्यात जास्त अव्वल नंबर त्याचा त्याच गोष्टीमध्ये येते. तर चला इकडे आता आम्ही ब्रेड पकोडे करते आणि इकडे गरमागरम आम्ही इकडे खाणं पण चालू आहे रावांचं आणि दानिशला तर असे कच्चेच आवडते. तर चला, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला, शेअर करत चला आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, तर आजचा ब्लॉग जास्ती न लांबवता याच नोटवर थांबवते. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.